नेते एवढे आक्रमक का होत आहेत? मुंबईत विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मग चर्चा होते ती नेते आणि आमदाराच्या वर्तनाची. कारण घडलंय पण तसंच, मग चर्चा तर होणारच. मुंबईतील आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची मगरुरी अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिली. कॅन्टीनमध्ये जेवणाचा दर्जा चांगला नसल्याची तक्रार करत कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला त्यांनी मारहाण केली. खरं तर आमदार हजारो मतदारांचा प्रतिनिधी. त्यांनी चुकीच्या गोष्टीकडे बोट दाखवलं तर चुकीच्या गोष्टी दुरुस्त करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. संबंधित यंत्रणेकडे तक्रार करून कायदेशीर कारवाई करता येते. मात्र हा मार्ग सोडून गुंडगिरीच्या पद्धतीने मारहाण करण्याकडे लोकप्रतिनिधींचा कल का वाढतोय की हा चीप पब्लिसिटी मिळवण्याचा मार्ग तर त्यांना वाटत नाही? त्यातून आपली ताकद सिद्ध करण्याची मनोभूमिका तर त्यांना झाली नाही ना? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. अशा लोकप्रतिनिधींच्या वागण्यानं सामान्य माणूस, त्यांचे कार्यकर्ते याच मार्गाने जाण्याचं पसंत करतील आणि त्यांचे परिणाम समाज स्वास्थ्य बिघडवण्यात होत आहे. याचं भान या नेत्यांना आहे की नाही हा विचार ते ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचे नेते करणार आहेत की नाही? कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी, वीरांची भूमी म्हणून देशभरात ओळखली जाते. त्या प्रतिमेला तडा अशा वागणुकीने जातो याचा विचार करणार आहेत की नाही? महाराष्ट्राची संस्कृती ही नेहमीच कमजोर माणसाच्या बाजूने उभं राहण्याची, हातबल माणसाला बळ देण्याची शिकवणूक आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांपासून अनेक थोर महात्म्याने दिली. पण आपण यापासून दूर तर नाही जात आहोत. आमदार गायकवाड हे नेहमीच आक्रमकपणे करतात. यापूर्वी त्यांनी अशा प्रकारचा धिंगाणा घातला होता. लोकनेते जर असे मारामारीत उतरू लागले तर मग कार्यकर्ते तोच कित्ता गिरवतात. मराठीच्या मुद्द्यावरून पण असंच होताना दिसतंय. मराठीचा सन्मान इथं राहणाऱ्या सर्वांनी करावा, यात काहीच वाद नाही. पण त्यासाठी हिंसक पातळी गाठावी का हा विचार आता करायची वेळ आली आहे.